नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. एसएससी सीएचएसएल भरती 2024 तर पहा मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत एसएससी सीएचएसएल ची जी मित्रांनो भरती निघाली आणि या भरतीचे जे फॉर्म आहे मित्रांनो हे चालू झालेले आहे. 8 एप्रिल 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू झाले आहे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो 7 मे 2024 आहे. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी 3712 प्लस जागांसाठी मित्रांनो एसएससी सीएचएसएल भरती जी मित्रांनो चालू आहे. एसएससी सीएचएसएल भरती मित्रांनो निघालेली आहे आणि या भरतीसाठी मित्रांनो शिक्षण 10वी 12वी पास पाहिजे. तुम्ही जर मित्रांनो 12वी पास असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. एसएससी सीएचएसएल मध्ये तर चांगली जबरदस्त भरती निघाली आहे मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत एसएससी सीएचएसएल ची. ठीक आहे, तर या भरतीचा पेपर सुद्धा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये होणार आहे. तर या भरतीचा मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस काय काय आहे, या भरतीमध्ये मित्रांनो ग्राउंड असणार आहे की नसणार आहे, त्याचबरोबर उंची किती असणार आहे, त्याचबरोबर तुमचं या भरतीमध्ये सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, सिलेक्शन प्रोसेस काय काय असणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय काय असणार आहे आणि नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे की नसणार आहे, त्याचबरोबर टायमिंग किती असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, फी किती असणार आहे. तर संपूर्ण माहिती मित्रांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसएससी सीएचएसएल भरती 2024 बद्दल सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि अशा प्रकारे डेली अपडेट मी तुम्हाला देत असतो मित्रांनो प्रत्येक भरतीची, आणि सर्वात जास्त 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा मित्रांनो, हे स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत एसएससी सीएचएसएल ची जी मित्रांनो हे भरती सुरू आहे. 3712 जागांसाठी जी मित्रांनो हे भरती निघालेली आहे. शिक्षण फक्त 10वी पास लागते. महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो 7 मे 2024 आहे आणि 8 एप्रिल पासून फॉर्म भरणे चालू झाले. तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता. ठीक आहे, तर 12वी पास लागते मित्रांनो या भरतीसाठी. आणि या भरतीमध्ये जर आपण मित्रांनो फीचा जर विचार केला तर पहा, जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे आणि एससी एसटी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये फी नाही आहे. तर तुम्ही जर विद्यार्थी मित्रांनो एससी एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर आवर्जून फॉर्म भरा, कारण की एससी एसटी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये फी नाही आहे. आणि जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आवर्जून फॉर्म भरा, कारण की फक्त 100 रुपये फी आहे. जसं मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये एखादी भरती निघते तर त्यामध्ये मित्रांनो 1000-900 रुपये मित्रांनो फी असते. तर इकडे मित्रांनो खूप कमी जे फी आहे आणि तुम्हाला मित्रांनो अनुभव सुद्धा येणार आहे. परीक्षा कशा प्रकारे असते, प्रश्न कुठून विचारते, यांचा मित्रांनो तुम्हाला अनुभव होणार आहे. तर ज्यांनी सुद्धा भरला नसेल तर नक्कीच भरा, कारण की फी वगैरे जास्त नाही आहे मित्रांनो एसएससी सीएचएसएल भरतीमध्ये. आणि या भरतीमध्ये जर मित्रांनो आपण वयोमर्यादा जर बघितलं तर या भरतीमध्ये वयोमर्यादा 18 ते 27 वर्षापर्यंत ठेवण्यात आला आहे. तर तुम्ही या ठिकाणी ओपन कॅटेगरीची मुलं असाल तर 18 ते 27 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते. तुम्ही जर ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला या ठिकाणी 18 ते 30 वर्षापर्यंत फॉर्म भरता येते. आणि तुम्ही जर एससी एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर 18 ते 32 वर्षापर्यंत तुम्हाला एसएससी सीएचएसएल मध्ये फॉर्म भरता येणार आहे. तर एवढी यामध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. आणि मित्रांनो, ज्या पण विद्यार्थ्यांनी तयारी चालू केली नसेल, आतापासून त्यांनी अभ्यास चालू केला नसेल एसएससी सीएचएसएलचा, ज्या पण विद्यार्थ्यांनी तयारी चालू केली नसेल तर आतापासून मित्रांनो तयारी चालू करा. आतापासून अभ्यास करा, सेल्फ स्टडी करा. आतापासून 8-8 घंटे तरी आतापासून अभ्यास करा, कारण की या एसएससी सीएचएसएल भरतीचा जो पेपर आहे मित्रांनो हा जून ते जुलै महिन्यामध्ये तुमचा पेपर असणार आहे. ठीक आहे, तर त्यामुळे आतापासून तयारीत राहा, आतापासून अभ्यास करा. तर या भरतीमध्ये जर आपण मित्रांनो ग्राउंडचं जर बघितलं आपण तर यामध्ये एसएससी सीएचएसएल मध्ये ग्राउंड नाही मित्रांनो, उंचीची काही अट नाही आहे, छातीची काही अट नाही आहे. तर तुमचं जे सिलेक्शन आहे मित्रांनो एसएससी सीएचएसएल मध्ये, तर तुमचं हे सिलेक्शन मित्रांनो लेखी परीक्षेवर होणार आहे. तर पहा मित्रांनो, तुमची जी लेखी परीक्षा आहे ही मित्रांनो जून जुलै महिन्यामध्ये आहे 2024 मध्ये. आणि आपल्या महाराष्ट्रामध्येच मित्रांनो एसएससी सीएचएसएलचा पेपर होणार आहे. तर तुम्हाला या ठिकाणी सेंटर सांगतो, नाशिकमध्ये सुद्धा एसएससी सीएचएसएलचा पेपर असणार आहे. त्याचबरोबर अमरावती सुद्धा एक सेंटर आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज नगर सुद्धा मित्रांनो एक सेंटर आहे. नांदेड सुद्धा मित्रांनो एक सेंटर आहे. त्याचबरोबर पुणे सुद्धा एक सेंटर आहे. मुंबई सुद्धा एक सेंटर आहे मित्रांनो. त्याचबरोबर नागपूर सुद्धा एक सेंटर आहे. तर असे महाराष्ट्रातील बरेच सेंटर आहे. जळगाव सुद्धा मित्रांनो एक सेंटर आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एसएससी सीएचएसएलचा मित्रांनो पेपर होणार आहे, लक्षात ठेवा. तर तुमच्या जिल्ह्यापासून जेव्हा तुम्ही मित्रांनो फॉर्म भरसान तुम्हाला त्या ठिकाणी एग्जाम सेंटर त्या ठिकाणी 3 निवडावं लागणार आहे. तर तुम्हाला त्या ठिकाणी कळणार आहे तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल ना मित्रांनो, तर तुमच्या जिल्ह्यापासचे तुमच्या गावापासचे 3 सेंटर तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे.
तर त्या ठिकाणी तुम्ही जे पहिलं तुम्ही चूज केलं सेंटर, तर तेच सेंटर मित्रांनो तुम्हाला याची जास्त चान्सेस आहे. ठीक आहे. आता तुम्ही समजा मित्रांनो पुणे साईडचे आहे, तर तिकडे जे आहे मित्रांनो पुणे झाला आणि तिचे जवळपास 3 सेंटर असले, तर जे तुम्हाला त्या ठिकाणी पहिलं जे तुम्ही टाकलं ते सेंटर मित्रांनो तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे. तर पहा मित्रांनो, या भरतीमध्ये सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे आणि SSC CHSL मध्ये जे तुमचं सिलेक्शन होणार आहे हे लेखी परीक्षेवर होणार आहे. तर 2 लेखी परीक्षा आहे मित्रांनो SSC CHSL मध्ये. सर्वात आधी तुमची जी पहिली लेखी परीक्षा आहे हे मित्रांनो जून जुलैमध्ये असणार आहे. तर परीक्षेचा अभ्यासक्रम काय, तर पहा मित्रांनो, परीक्षेमध्ये जे आहे 100 प्रश्न टोटल परीक्षेला विचारले जाणार आहेत, ज्यामध्ये GK GHचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि एका प्रश्नाला मित्रांनो 2 गुण देण्यात येणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी गणिताचे प्रश्न विचारले जाणार आहेत, त्याला मॅथ म्हटले जाते. तर गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो रिझनिंग बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नासाठी 2 गुण ठेवण्यात येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर इंग्रजी ग्रामरचे मित्रांनो 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण देण्यात येणार आहे. तर टोटल मित्रांनो 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे. तर टोटल 200 मार्काची तुमची परीक्षा असणार आहे SSC CHSL आणि 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि या भरतीमध्ये जर आपण नेगेटिव्ह मार्किंगचं जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, नेगेटिव्ह मार्किंग आहे SSC CHSL मध्ये 0.50 एवढी नेगेटिव्ह मार्किंग आहे. आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो, पेपरसाठी तुम्हाला 1 घंट्याचा मित्रांनो या ठिकाणी टायमिंग भेटणार आहे. तर 1 घंट्यामध्येच तुमचा SSC CHSLचा पेपर असणार आहे. त्यानंतर मित्रांनो हे परीक्षा पास झाली SSC CHSLची, तर तुमच्यासाठी मित्रांनो दुसरी परीक्षा असणार आहे. तर दुसऱ्या परीक्षेचा अभ्यासक्रम काय ते तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो या ठिकाणी. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमची जी दुसरी परीक्षा आहे SSC CHSLची, तर त्यामध्ये काय होणार आहे की मॅथमॅटिक्सचे जे मित्रांनो या ठिकाणी 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 3 गुण असणार आहे. त्यानंतर मित्रांनो रिझनिंगचे या ठिकाणी 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला मित्रांनो 3 गुण असणार आहे. तर टोटल 60 प्रश्न विचारले जाणार आहे, रिझनिंगचे 30 प्रश्न, गणिताचे 30 प्रश्न आणि एका प्रश्नाला 3 गुण असणार आहे. तर टोटल मित्रांनो 180 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे, 1 घंट्याचा तुम्हाला टायमिंग भेटणार आहे. त्यानंतर मित्रांनो सेक्शन 2 मध्ये इंग्रजी ग्रामरचे या ठिकाणी 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जनरल नॉलेजचे या ठिकाणी मित्रांनो 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. तर टोटल या ठिकाणी 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 3 गुण असणार आहे. तर टोटल मित्रांनो 180 गुणाची तुमची ही परीक्षा असणार आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला तर विद्यार्थी मित्रांनो सेक्शन 3 मध्ये तुमच्या या ठिकाणी कम्प्युटर नॉलेजचे जे मित्रांनो 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 3 गुण असणार आहे. तर टोटल 45 गुणाची तुमची ही अशी परीक्षा असणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुमची दुसरी परीक्षा असणार आहे. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असं त्यामध्ये असणार आहे. सॉरी, सेक्शन 1, सेक्शन 2, सेक्शन 3 असं मित्रांनो त्यामध्ये असणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो SSC CHSLची दुसरी परीक्षा असणार आहे. ठीक आहे. तर जे पण मुले या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर मित्रांनो आतापासून तयारी करा, कारण की 3712 जागांसाठी जे मित्रांनो SSC CHSLची चांगली भरती मित्रांनो निघाली आहे. तर सुवर्ण संधी तुमच्या हातामध्ये आहे. तर टाईमचं जे आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी सोनं केलं पाहिजे, वेळेचं तुम्ही या ठिकाणी मित्रांनो सोनं केलं पाहिजे आतापासून. तर आतापासून अभ्यास करा. जे पण विद्यार्थी SSC CHSL भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून मित्रांनो अभ्यास करा. आतापासून 8-8 घंटे अभ्यास करा. सोशल मीडियापासून जेवढं ते तेवढं दूर राहा. इंस्टाग्रामचे रील्स वगैरे काही बघू नका, कारण की यामध्ये 5-6 घंटे असे चालले जाते. तुम्ही रील्स बघा मित्रांनो 8-10 घंटे, आणि तुम्ही जे मित्रांनो मोबाईल बंद करा आणि स्वतःला विचारा की आपण मध्ये काय कमावलं. ठीक आहे. तर नुसतं मित्रांनो या ठिकाणी वेळेचा टाइमपास करू नका. ठीक आहे. तर वेळेचं मित्रांनो संधीत तुम्ही या ठिकाणी रूपांतर केलं पाहिजे. तर आतापासून मित्रांनो अभ्यास करा 6-6 घंटे, 8-8 घंटे, आणि आतापासून चांगले बेस्ट पुस्तक घेऊन घ्या SSC CHSLचे, आणि आतापासून मित्रांनो अभ्यासाला लागा. ठीक आहे. तर ही होती मित्रांनो संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन भरतीच्या अपडेटसाठी. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.